या विठू रखुमाईला सगळेच जण ओळखतात. सो मी सन्मानपूर्वक विनंती करेन डॉक्टर अमित बागवे यांना की त्यांनी मंचावर यावं आणि आपल्या सगळ्यांना संबोधित करावं. जरा जोरदार टाळ्या डॉक्टर अमित बागवे. नमस्कार. नमस्कार. खूप खूप धन्यवाद किरण. तुमच्यापेक्षा तुमच्याकडच्या पैशाला किंमत असते, त्याला मान सन्मान असतो असं मी नाही म्हणत आहे. 2 दिवसापूर्वीच एक कार्यक्रम झाला होता तिथे दुबईत असणारे आपले मसाला किंग डॉक्टर धनंजय दाता, ज्याची 10,000-15,000 करोडची संपत्ती आहे, त्या व्यक्तीच्या उद्गार आहेत काय की तुमच्यापेक्षा तुमच्याकडल्या असणाऱ्या संपत्तीला सन्मान असतो, मान असतो. आणि आज तुम्ही किती जण तिरुपतीला गेले, जरा हात वर करा इकडे. आणि तिरुपती नंतर आपण कुठे जातो, महालक्ष्मीला जातो, कोल्हापूरला. तर तुमच्या सगळ्यांचं एक नशीब चांगलं आहे की तुम्हाला आज या लक्ष्मीच्या निवासन असलेल्या BSc मध्ये यायची संधी मिळाली आहे. त्यासाठी निलेश मोरे आहे, त्याच्या संपूर्ण टीमला एकदा जोरदार टाळ्यांनी आपण जोरदार आलो. मगाशी मी म्हटलं होतं काय लक्ष्मीचं स्थान आहे, इथे लक्ष्मी राहते, हा लक्ष्मीचा वास होतो इकडे. जेवढे लक्ष्मीपती आहेत, मग रतन टाटांची टाटा असो, अंबानी असो, बिर्ला असो, ते सगळे लक्ष्मीपती घडवण्याचं काम गेले 175 वर्षात या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने केलेलं आहे. तुमच्यातले किती जणांना लक्ष्मीपती व्हायचं आहे? क्या बात आहे. विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मी वंदन करतो. कारण ह्या 2 व्यक्तींनी आपल्याला स्वाभिमान शिकवला. यांच्याबद्दल आपल्याला जर माहिती नसेल तर अभ्यास करावा लागेल. पिक्चर बघून इतिहास समजत नाही, पिक्चर बघून फक्त आपल्याला इतिहासाची तोंड ओळख होते. तर तुम्हाला ह्या 2 व्यक्तींबद्दल जास्त अभ्यास करावा लागेल, कारण त्यांनी आपल्याला जे दाखवलं आणि शिकवलं त्यामुळे आज आपण इथे जमू शकलो आहोत. अजून आज आपण काय साजरा करतो इकडे, मराठी भाषा दिवसानिमित्त आपण आज हा कार्यक्रम करतोय. आणि मला सांगायला आनंद होतो की आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाटला पाहिजे की मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा आपल्याला मिळाला. आणि अशी आपली गोष्ट आहे की गेली 98 वर्ष मराठी भाषेचं साहित्य संमेलन घडत आहे. इतर कुठल्याही भाषेबद्दल असं कुठलंही साहित्य संमेलन जगात घडतंय का याची नोंद नाहीये. मराठी भाषेसाठी मध्ये घडतं, त्यासाठी आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जर किरणने सांगितले की अर्थसंकेत काय, अर्थसंकेत हा मराठीतला पहिला बिझनेस न्यूजपेपर आहे. जसा इकॉनॉमिक टाइम्स येतो तसा मराठीमध्ये मराठी माणसांना शेअर मार्केट, गुंतवणूक, उद्योजकता ह्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी, बातम्या देण्यासाठी अर्थसंकेतची निर्मिती 12 वर्षापूर्वी झाली. माझं बेसिकली ॲक्च्युली कॉमर्स क्लासेस होते. शाळेच्या मुलांना 11वी-12वीला CA ला MBA ला मी शिकवत होतो. पण 11वी-12वीच्या मुलांना जेव्हा शेअर मार्केट हा विषय आला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला काहीच येत नाही. मराठी माणसांमध्ये शेअर मार्केटची भरपूर भीती आहे. किती जण शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतात, जर हात वर करा. क्या बात आहे. खूप जण इन्व्हेस्ट करतात. ट्रेडिंग नाही म्हणतात, मी इन्व्हेस्ट म्हणतो. ट्रेडिंग करणे आणि इन्व्हेस्ट करण्यामध्ये खूप फरक आहे. जे लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करतात ते लॉंग टर्ममध्ये खूप चांगल्या रिटर्न त्याच्यामध्ये मिळतात. तर माझे क्लासेस होते 11वी-12वीच्या मुलांना. जेव्हा शेअर मार्केट हा विषय आला त्यावेळेला मला लक्षात आलं की मला याच्यातलं काहीच माहिती नाही. म्हणून मी मराठी स्टॉक मार्केट नावाने माझी एक संस्था चालू केली होती 2010-11 साली. त्यावेळेला लोकांना मराठीमध्ये शेअर मार्केट समजून सांगायचं का, कारण मराठीमध्ये जी इतर प्रसार माध्यम आहे ती फक्त निगेटिव्ह बातम्या शेअर मार्केटबद्दल सांगतात. शेअर मार्केट कोसळलं की बातमी आली म्हणून समजायची लाखो करोडो रुपये बुडाले. तुम्हाला असं वाटतं का खरंच लाखो करोड रुपये बुडाले की हवेत गायब होतात? तर तसं नसतं ते. ज्यावेळेला कोणाचं नुकसान होतं त्यावेळेला कोणातरी फायदा होतो. आणि तो ट्रेडिंगचा भाग झाला की जे लोक ट्रेडिंग करतात त्यांचं नुकसान होऊ शकतं, पण तो एखादा नुकसानात दुसऱ्याला फायदा असतो. तर ती निगेटिव्हिटी कुठेतरी होती सगळ्या प्रसार माध्यमांनी केलेली. त्यावेळेला मला वाटलं की आपण एक लॉंग टर्म काय आहे याच्यामध्ये इन्व्हेस्ट होण्याचा अभ्यास केला, मी शिकलो आणि लोकांना सांगायला सुरुवात केलं. त्यानंतर माझा संबंध सॅटर्डे क्लब या संस्थेशी आला. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. किती जण इथे आले सॅटर्डे क्लबमधून, जर आजवर केला? 5-कमी जण आलेले. विषयावरती नंतर बोलू आपण. तर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नावाची उद्योजकांची संस्था आहे. 100हून जास्त त्यांचे चॅप्टर्स आहेत. तिथे रोज सकाळी 7 वाजता उद्योजक भेटतात. तर 10-12 वर्षापूर्वी मी काय पहिल्या एका मीटिंगला गेलो होतो तेव्हा मी बघितलं की 50-100 मराठी उद्योजक सकाळी 7 वाजता येत आहेत. पण पुन्हा गडबड इथेच हे होतं की आपल्या इकडे मराठी उद्योजक जे आहेत ते पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत, बरोबर की नाही? किती जण मराठी उद्योजक आहेत, जर हात वर करा. गुड. एकदा टाळ्या वाजवल्या सगळ्यांसाठी. इतक्या मराठी उद्योजक जमलेले आहेत. खूप चांगली गोष्ट आहे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सारख्या ठिकाणी आज थोडे मराठी उद्योजक आपण जमलेलो आहोत.
पण पहिल्या पिढीच्या उद्योजक असल्यामुळे काय गडबड होते की मार्केटिंग काय असतं, फायनान्स कसा आणायचा, HR काय असतं, ह्या कुठल्या गोष्टी आपल्या घरात शिकवल्या जात नाहीत, शाळेत शिकवल्या जात नाहीत किंवा आपला मित्रपरिवार त्यातला नसतो. तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन मिळावं, त्याच्याबद्दल माहिती मिळावी, जे मोठमोठे मराठी ब्रँड आहेत त्यांच्याबद्दल मार्गदर्शन मिळावं, ह्याच्यासाठी अर्थसंख्येची स्थापना आम्ही केली. म्हणजे तुम्हाला विनंती राहील की अर्थसंख्येच्या YouTube चॅनलला आत्ता तुम्ही सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर 2000 जास्त व्हिडिओ आहेत गुंतवणूक, शेअर मार्केट आणि उद्योजकतेवरती, ज्याच्यामध्ये सगळे मराठीतले मोठे उद्योजक म्हणजे जसं धनंजय दादांचं नाव घेतलं, माधव वाघ आहे, पितांबरी आहे, वामनरी पेठे आहे, सगळ्या मोठ्या उद्योजकांच्या त्याच्यावरती वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. तुम्हाला विनंती राहील की आता सुद्धा सबस्क्राईब करा. त्या व्यतिरिक्त आपलं व्हॉट्सअपला चॅनल सुद्धा आहे, त्याला सुद्धा फॉलो करा, तिथे तुम्हाला कंटिन्यू अपडेट्स मिळत राहतील. तर 2014 ज्या वेळेला आम्ही चालू केलं त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जसं आज ललित गांधी सर इथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ज्यावेळेला रामगोगले सर होते, नक्षत्र भटकमकर सर होते अध्यक्ष, त्यावेळेला आम्ही उद्योजकांवर काम करायला सुरुवात केलं. आणि 2016 साली पहिल्यांदा मला सांगायला खूप अभिमान वाटतो की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कार्यक्रम पहिला आम्ही घेतला होता इकडे. आणि त्यावेळेला नक्की बोलता काय होतं, त्यावेळेला एकत्र काम केलं होतं 2016 साली की ज्याच्यामध्ये आमचा उद्योजकांची दिवाळी पहाट हा कार्यक्रम असतो. उद्योजकांची दिवाळी पहाट याच्यामध्ये काय करतो आम्ही, जसं की सॅटर्डे क्लबचं नाव घेतलं, महाराष्ट्र चेंबर आहे, असे 50-60 बिझनेस क्लब होते, त्या सगळ्यांना एका व्यासपीठावर आणण्याचं काम केलं. आता जर मी मगाशी विचारलं सॅटर्डे क्लबमध्ये किती जण आहेत, फार कमी जण आज इकडे उपस्थित आहेत. त्यावेळेला स्वतः सॅटर्डे क्लबचे फाउंडर माधवराव भिडे सर स्वतःहून इथे उपस्थित होते आणि ते आमच्या सगळ्याच कार्यक्रमांना असायचे. का? कारण त्यांचं उद्दिष्टच होतं की सगळ्यांनी मिळून एकत्र नेटवर्किंग करावं. आजकाल एरिया बेटं बनवून ठेवलीत आपण लोकांनी, तिथे कुठेतरी गडबड होते. आज निलेशने इतका मोठा कार्यक्रम इथे घेतलेला आहे, 80 संस्थांना इथे बोलवलेले आहे आणि त्या सगळ्यांचा सपोर्ट मिळणं अपेक्षित होतं. माहिती की ज्यांनी सपोर्ट केला, ज्यांनी सपोर्ट केला त्यांना माझा आभार राहील. कारण आम्ही 2016 ज्यावेळेला चालू केलं होतं त्यावेळेला सुद्धा आम्हाला अशीच अडचण आली होती की आपण सगळे एकत्र कसं यायचं. लोकांना भीती वाटते की मी ह्याच्या कार्यक्रमात गेलो तर माझी माणसं पळून जातील, माझे उद्योजक पळून जातील. तर तसं काय नसतं. बिझनेस हा बिझनेस असतो, प्रत्येक उद्योजकाला मोठं व्हायचं असतं आणि त्याला जर तुम्ही थांबून ठेवलं तर तो तुमच्या छोट्याशा जागेत, तुमच्या छोट्याशा बिझनेस क्लबमध्ये तो मोठा होणार नाही, तुमच्या छोट्याशा चेंबरमध्ये तो मोठा होणार नाही, त्याला अख्खा जग फिरायचं. तर आज इकडे इतके सगळे लोक आले, 80 संस्थांना आणायचं काम केलं, त्याच्याबद्दल मी निलेशचा आभार मानतो, ज्यांनी सपोर्ट केलाय त्यांची सुद्धा आभार मानतो. आता एक लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला एखादा काम करतो, नोकरी करतो किंवा बिझनेस करतो, म्हणजे मुकेश अंबानी असो किंवा कोणी मोठे उद्योजक असो, स्ट्रगल कोणालाही संपलेलं नाही. असं कोण आहे का की ज्यांना स्ट्रगल नाही आहे का कोण की ज्यांना वाटतं की मला आता मिळालेलं, माझ्याकडे अचीव झालेलं, मला आता कुठे स्ट्रगल होत नाही. तर स्ट्रगल हा सगळ्यांनाच असतो. हे लक्षात घ्या की मी एक 2 वेळा सांगतो तुम्हाला, मराठीमध्ये मी कविता चांगला लिहितो, त्याच्यावर मी लिहिलं होतं स्ट्रगलवरती की संघर्ष कधीही संपत नाही. म्हणजे मुकेश अंबानी असो की देशाचे पंतप्रधान असो किंवा कोणी असो, तुम्ही आम्ही कोणासाठी संघर्ष कधी संपत नाही. मिळणाऱ्या यशासोबत तो सुसह्य होत जातो. कळतंय की तुम्ही जेवढा ग्रो होणार आहात तसा तुमचा तो संघर्ष आहे तो तुम्हाला सुसह्य होत जातो. तुम्हाला आनंद मिळतो जेव्हा मी एक संघर्ष केला होता त्याच्यात तुम्हाला काहीतरी अचिव्हमेंट मिळालेली आहे आणि म्हणून मी अजून जास्त स्ट्रगल करणार आहे. आज आपण मराठी उद्योजकांबद्दल बोलतोय, मराठी भाषेबद्दल बोलतोय. आपल्याला वाटतं की मराठी माणूस उद्योजकतेत नाही आहे, पण मी तुम्हाला काही उदाहरणं देईल. जसं ह्या मुंबई शहराला घडवण्यासाठी शंकर शेठांनी, नानासाहेब शंकर शेठांनी खूप मोठं काम केलं, जे मराठी उद्योजक होते. गुजरातला किती जण गेलेले गायकवाडांच्या महालामध्ये आचार्यवर करत. आपले गायकवाड महाराजांचं तिथे खूप मोठा महाल आहे, 150-200 खोल्यांचा महाल आहे, मराठीमध्ये रूम्स असतात त्या, खूप मोठा. ते गुजरातमध्ये घडवण्याचं काम बँक ऑफ बरोदा त्यांनी चालू केली. म्हणजे 150-200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आज खूप मोठे मोठे मराठी ब्रँड आहेत. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड हा कार्यक्रम असतो, ज्याच्यामध्ये हा तो सुद्धा मी 2018-2021 मध्ये BSc मध्ये केला होता. मोठमोठे ब्रँड आहे. माधवबागचं नाव घेतो आपण, पितांबरीचं, वामनरी पेठे, चितळे असतील, PNGने लिस्ट केले, माधवबागने लिस्टिंग केले. माहिती तुम्हाला विनंती नाही, तुमचा जर व्यवसाय असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे की SME मध्ये लिस्ट करण्याची तुम्हाला एक खूप मोठी संधी आहे. आज खूप मोठा तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे की जिथे तुम्ही येऊन स्वतःचा छोटा उद्योग लिस्ट करून भांडवल उभा करू शकता बिनव्याजी. आज आपल्याला व्यवसाय करायचा तर आपल्याला कर्ज काढावं लागतं, घर महाग घ्यान ठेवावं लागतं, पण त्याच्याऐवजी आपण भांडवल उभारू शकतो. आणि जाता जाता एवढंच सांगेन की आज आपण की सगळे एकत्र जमलो, सोशल मीडियाच्या माध्यमातून जमलो असू, पण जसं मला म्हटलं की पिक्चर किंवा सोशल मीडिया हे तुमचं, सोशल मीडिया युनिव्हर्सिटी हे शिक्षणाचं माध्यम नाही, तुम्हाला चांगल्या लोकांना भेटायचं, आपण चांगल्या माध्यमातून चांगल्या उद्योजकांना भेटायचं, त्याच्यातून मोठं व्हायचं.
जास्तीत जास्त ग्रो करायला प्रयत्न करा आणि आज इथे लोक आले त्यांनी सगळ्यांची नेटवर्किंग करा. मला ही संधी दिली निलेशने आणि त्याच्या टीमने त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. जरा जोरदार टाळ्यांचा गजरात अमितजी बागवे यांच्यासाठी धन्यवाद अमितजी. आणि यानंतर ज्यांचं पुस्तक